नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड या विषयातील उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या स्टेप्स ऑफ इंडक्टिव्ह मेथड या टॉपिकविषयी माहिती मिळवू। मी प्राध्यापक MR जोशी MA मेडसेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते। चला तर पाहूया उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या स्टेप्स ऑफ इंडक्टिव्ह मेथड। सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघा, उद्गामी पद्धत किंवा उद्गामी पद्धती इंडक्टिव्ह मेथड ही शिक्षणातील एक प्रभावी अध्यापन पद्धती आहे जी विद्यार्थ्यांना विशिष्ट उदाहरणांमधून सामान्य नियम किंवा सूत्र मिळविण्यास प्रवृत्त करते। या पद्धतीत निरीक्षण, तुलना आणि सामान्यीकरण यांचा वापर केला जातो। आता उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते बघूया। पहिली पायरी आहे उदाहरणांचे सादरीकरण, प्रेझेंटेशन ऑफ एक्झाम्पल्स। शिक्षक विद्यार्थ्यांना काही उदाहरणे देतात। ही उदाहरणे स्पष्ट, सुसंगत आणि संकल्पना समजण्यास मदत करणारी असावीत। नंबर 2, नियमितता शोधणे, फाइंडिंग पॅटर्न्स। विद्यार्थ्यांना उदाहरणांमध्ये समानता, वैधता किंवा विशिष्ट नमुने पॅटर्न्स शोधण्यास सांगितले जाते। निरीक्षणाच्या आधारे ते संभाव्य नियम ओळखतात। त्याच्यानंतर तिसरी पायरी तुलना व विश्लेषण, कंपॅरिझन ॲनालिसिस। दिलेली उदाहरणे परस्परांशी तुलना करून त्यातील समान व भिन्न पैलू शोधले जातात। विद्यार्थ्यांना विशिष्ट गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाते। त्याच्यानंतर नियमाचा शोध, फॉर्म्युलेशन ऑफ द रूल ऑर प्रिन्सिपल। विविध उदाहरणांमधून सामायिक निष्कर्ष काढून नियम किंवा संकल्पना तयार केली जाते। हा नियम सामान्य असतो आणि भविष्यातील प्रसंगीसुद्धा लागू होतो। त्याच्यानंतर 5वं, नियमांची पडताळणी, व्हेरिफिकेशन ऑफ रूल। नवीन उदाहरणांवर हा शोधलेला नियम लागू करून त्याची सत्यता तपासली जाते। नियम खरा असल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो। 6वं, निष्कर्ष आणि उपयोजन, कन्क्लुजन अँड ॲप्लिकेशन। शोधलेल्या नियमाचा वापर इतर समान प्रकारच्या समस्यांवर करण्यास सांगितले जाते। विद्यार्थ्यांना अधिक व्यावहारिक उपयोजनांसाठी प्रश्न सोडवायला दिले जातात। आता एक उदाहरण पाहूया। उदाहरण 1, विषय आहे सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट शोधणे। उदाहरण, आता 1000 रुपये जर ठेवल्यास 1 वर्षात 10% व्याज, तर किती होईल व्याज? 100 रुपये। रुपये 2000 ठेवल्यास 1 वर्षात 10% व्याज 200 रुपये। समजा आता 3000 ठेवल्यास 1 वर्षात 10% व्याज 300 रुपये। अशा पद्धतीने विविध उदाहरणे देऊन त्याचं निरीक्षण आणि तुलना करून नियमाचा शोध घेतला जातो आणि सरळ व्याज बरोबर कंसामध्ये मुख्य रक्कम गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 किंवा सिंपल इंटरेस्ट बरोबर PRN डिवायडेड बाय 100 हे सूत्र किंवा हा नियम तयार केला जातो। तपासणी, नवीन उदाहरणे घेऊन व्याजाची गणना करून खात्री करणे। उपयोजन, व्याजाची गणना विविध समस्यांवर करून विद्यार्थ्यांना उपयोजन शिकवणे। आता उदाहरण नंबर 2 पाहूया। विषय मूळ संख्या, प्राईम नंबर्स। उद्दिष्ट, विद्यार्थी स्वतः निरीक्षण करून मूळ संख्या कोणत्या असतात आणि त्याबद्दलचा नियम त्या ठिकाणी शोधतात। पहिलं आहे उदाहरणांचे सादरीकरण, प्रेझेंटेशन ऑफ एक्झाम्पल। शिक्षक फळ्यावर काही संख्यांची यादी लिहितात, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि विद्यार्थ्यांना विचारतात या संख्यांमध्ये काही विशेषता आढळते का? कोणत्या संख्यांचे फक्त 2 विभागणी योग्य घटक फॅक्टर्स आहेत? मग या ठिकाणी विद्यार्थी नियम शोधतात। नियमितता शोधणे, फाइंडिंग पॅटर्न्स। विद्यार्थ्यांना प्रत्येक संख्येचे घटक फॅक्टर शोधण्यास सांगितले जाते। उदाहरणार्थ, जसं आता 2चे फॅक्टर किंवा घटक 1 आणि 2, 3चे फॅक्टर्स घटक 1 आणि 3, 4चे घटक 1, 2, 4, 5चे घटक 1, 5, 6चे घटक 1, 2, 3, 6, 7चे घटक 1 आणि 7। आता विद्यार्थ्यांना काही संख्यांना फक्त 1 आणि स्वतः ती संख्या हे 2च घटक असतात हे लक्षात येते। नंतर काय केलं जातं? तुलना आणि विश्लेषण, कंपॅरिझन अँड ॲनालिसिस। विद्यार्थी संख्यांची तुलना करून शोध काढतात किंवा शोध घेतात। ज्या संख्यांना फक्त 1 आणि स्वतः त्याच संख्येने अशा फक्त 2च संख्यांनी भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात। उदाहरणे, 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या मूळ संख्या आहेत। 4, 6, 8, 9, 10, 12 या मूळ संख्या नाहीत, कारण त्यांना 2पेक्षा जास्त घटक आहेत। आता इथे 4थं, नियमाचा शोध, फॉर्म्युलेशन ऑफ रूल ऑर प्रिन्सिपल। विद्यार्थी मूळ संख्येचा नियम शोधतात। कोणती संख्या जिला केवळ 1
आणि स्वतः त्याच संख्येने अशा फक्त 2च संख्यांनी भाग जातो तिला मूळ संख्या असे म्हणतात. शिक्षक हा नियम अधिकपणे स्पष्ट करतात आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. आता 5वं नियमाची पडताळणी, व्हेरिफिकेशन ऑफ रूल. शिक्षक काही नवीन संख्यांची उदाहरणे देतात. 17, 19, 21, 23, 25, 29 विद्यार्थ्यांना सांगितलेल्या नियमावरून तपासायला सांगतात की कोणती मूळ संख्या आहे. 21 आणि 25 या मूळ संख्या नाहीत, कारण त्यांचे 3 किंवा अधिक घटक आहेत. जसं 21चे 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 21 आहे, म्हणजे 2पेक्षा जास्त आहे. 25चे 1 आहे, 5 आहे आणि 25 आहे, 2पेक्षा जास्त आहेत, म्हणून त्या मूळ संख्या नाहीत, कारण त्यांचे 3 किंवा अधिक घटक आहेत 2पेक्षा. निष्कर्ष आणि उपयोजन, कन्क्लुजन अँड ॲप्लिकेशन. शिक्षक विद्यार्थ्यांना मोठ्या संख्यासाठी हा नियम लागू करण्यास सांगतात. जसं 101 आहे, 102 आहे, 103 आहे किंवा 405 आहे. तर मूळ संख्यांचा उपयोग क्रिप्टोग्राफी, गुप्त सांकेतिक लेखन, गणितीय सिद्धांत आणि संगणक सुरक्षा यामध्ये कसा होतो हे थोडक्यात सांगतात. समारोप. उद्गामी पद्धती विद्यार्थ्यांना स्वअन्वेषण म्हणजे स्वतः शोध घेण्याची प्रवृत्ती आणि निष्कर्ष काढण्याची संधी देते. यामुळे त्यांची संकल्पना स्पष्ट होते आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यामध्ये वाढ होते. या उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांनी मूळ संख्येची संकल्पना स्वतःच्या निरीक्षणावरून समजून घेतली. त्यांनी उदाहरणे पाहून विश्लेषण केले, तुलना केली, नियम शोधला आणि तो इतर संख्यांवर लागू करून पडताळून पाहिला. अशा प्रकारे उद्गामी पद्धतीने शिकवताना विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो आणि त्यांची संकल्पना ही स्पष्ट होते. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.